नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जागोजागी खड्ड्यांनी भरलेल्या किंवा वाहतूक कोंडीमुळे जाण्यायोग्य नसलेल्या महामार्गावर प्रवाशांना टोल भरण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून यापुढे रस्ते खराब आढळल्यास टोल भरण्यापासून पूर्णतः सूट मिळू शकते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. टोल वसुलीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापेक्षा नागरिकांचं कल्याण अधिक महत्त्वाचं आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून चिकोडीतील एका शिक्षकाची सुमारे 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही दिवसांपूर्वीच चिकोडीतील एका मोबाईल दुकानदाराला 18.5 लाखांचा गंडा घालण्यात आला होता आणि आता पुन्हा एक शिक्षक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला आहे. प्राथमिक माहितीनुसार शिक्षक शिवानंद यांनी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल अशा आमिषाने सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या संपर्कात आले. सुरुवातीला त्यांना यात काही प्रमाणात नफा मिळाल्यानं यावर त्यांचा विश्वास बसला. मात्र नंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैशाची मागणी करून सुमारे 30 लाख रुपये उकळण्यात आले. शहर सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जात असूनही अनेक नागरिक सायबर गुन्हेगारांच्या आकर्षक व फसव्या योजनांना बळी पडत आहेत. संबंधित प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. पोलीस आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी पुन्हा एकदा नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून अनोळखी लिंक, ॲप्स किंवा ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करताना पूर्ण खात्री करूनच निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. टिळकवाडी भागातील 3ऱ्या रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिजच्या अत्यंत खराब अवस्थेतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आजपासून सुरू होणारे उपोषण आंदोलन महापौर मंगेश पवार यांच्या ठोस आश्वासनामुळे मागे घेण्यात आले. गणेशोत्सवापूर्वीच रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू करून पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन महापौर पवार व उपमहापौर वाणी जोशी यांनी दिलं. यावेळी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन संबंधितांशी संवाद साधला. 3ऱ्या रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिजचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून मोठाले खड्डे व उखडलेला डांबर यामुळे वाहतूक आणि नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत. या भागात अपघाताची शक्यता वाढल्यामुळे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच संयमाने मागे घेण्यात आले, अशी माहिती गुंजटकर यांनी दिली. आता रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव. घरफोडी प्रकरणाशी संबंधित आरोपीला कित्तूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 20.3 लाख रुपये किमतीचे सुमारे 203 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 5 घरफोडी प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी अत्यंत कुशलतेने तपास करत आरोपीला अटक केली असून त्याच्या अटकेमुळे विविध अपराजित प्रकरणांची उकल झाली आहे. या पथकाचं कार्य अत्यंत उल्लेखनीय असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या या आरोपी विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून उर्वरित चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. बेळगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयासमोर भाड्यावरून झालेल्या वादावरून महिला प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. या वादाचं रूपांतर प्रत्यक्ष हाणामारीत झालं असून महिलांनी रिक्षा चालकावर हात उचलल्याची घटना घडली आहे.
गांधीनगरला जाण्यासाठी आलेल्या 2 महिला प्रवाशांनी रिक्षा चालक मोहम्मद अनवर मकानदार यांच्याकडे रिक्षा मागितली. चालकाने 150 रुपये भाडे सांगितल्याने महिलांनी विरोध दर्शवत 70 ते 80 रुपये देण्याची तयारी दर्शवली. या भाड्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त महिलांनी रिक्षा चालकावर शिवीगाळ करत त्याला मारहाण केली. यामध्ये चालक जखमी झाला असून रिक्षाची काचही फोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जखमी चालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे रिक्षा चालकाने भाड्यावरून वाद घातल्यानंतर आपल्याला मारहाण केली आणि रिक्षाचे भाडे जास्त मागितले. प्रवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या 5-6 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कंग्राळी खुर्द व अलतगाव परिसरातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला पुन्हा पूर आला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून 4 दिवसांपासून भात पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. आज पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी नदीतील पाण्याचा स्तर अद्यापही कमी झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पाण्याखाली गेलेले भात पीक कुजल्यास पुन्हा नव्याने पीक घेणं कठीण जाईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राकसकोप धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी परिसरातील शिवारात पाणी साचल्यानं जमिनी ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. रायबाग तालुक्यातील कुडची येथून उगारकडे जाताना पूल ओलांडल्यानंतर रेल्वे मार्गालगत जमीन खचल्यानं रूळ खाली बसले असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. उगारहून येणाऱ्या दिशेतील एकाच मार्गावरून सध्या रेल्वे वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे. घटनास्थळी रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय. या अगोदरही याच मार्गावर जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित भागामध्ये पाणी साचण्याची समस्या कायम असल्यानं यामुळे जमीन खचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची गरज आहे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील कित्तूर आणि चन्नमा चौकात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या बस थांब्यात विजेच्या उघड्या तारांचा विळखा पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. बस थांब्यामध्ये विद्युत रोषणाईसाठी आतील बाजूस वायरचे जाळे टाकण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत या तारा पूर्णपणे उघड्यावर असून त्या प्रवाशांच्या संपर्कात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. दररोज शेकडो नागरिक या ठिकाणी ये जा करतात, त्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या बाबींकडे लक्ष वेधले असून तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या सुविधेची योग्य देखभाल न झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रशासन आणि संबंधित विभागाने लोंबकळणाऱ्या व विळखा घालणाऱ्या तारांकडे गंभीर दृष्टीने पाहून तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा अनर्थ घडल्यास जबाबदारी कुणाची असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. सामाजिक एकता, शांतता आणि विश्वबंधुत्वासाठी कार्यरत असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव विभागाच्या वतीने ब्रह्मकुमारी दादी प्रकाशमणी यांच्या स्मृती दिनानिमित्त 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसीय महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची माहिती ब्रह्मकुमारी विद्याबेन यांनी पत्रकार परिषदेत दिली. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचे प्राण संकटात येतात, हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिबिर रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा रुग्णालय आणि इतर संस्थांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले आहे. ब्रह्मकुमारी संस्थेच्या आध्यात्मिक कार्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांचंही हे उत्तम उदाहरण ठरणार आहे. यावेळी बेळगाव केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी अंबिका दिदी, श्रीकांत भाई आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे एका रुग्णाला स्ट्रेचरवर तासनतास रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागल्याची गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बैलहोंगल तालुक्यातील एका महिलेला पायाच्या शस्त्रक्रियेसाठी बेळगावातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत हलवणं जाणं अपेक्षित होतं. मात्र वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं रुग्णास स्ट्रेचरवरच कॉरिडॉरमध्ये तासनतास थांबावं लागलं. रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांनाही याचा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे रुग्णालय व्यवस्थापनाच्या दुर्लक्षाची पोलखोल झाली असून रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांसह जनतेकडून होत आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेले येळ्ळूर संभाजी गल्ली येथील जवान राहुल आनंद गोरल वय 33 यांचं लखनौ येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल गोरल हे गेल्या 13 वर्षांपासून सैन्य सेवेमध्ये कार्यरत होते. सैन्य सेवा करत असतानाही त्यांना लेखनाची विशेष आवड होती. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके प्रसिद्धही झाली आहेत. आजारपणामुळे त्यांच्यावर लखनौ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची आई अनिता गोरल या सतत त्यांच्यासोबत होत्या. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी येळ्ळूर स्मशानभूमीत करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, एक विवाहित बहीण व भाऊजी असा परिवार आहे. स्वतःला देशसेवेस अर्पण करणाऱ्या या जवानाच्या निधनाने येळ्ळूर गावावर शोककळा पसरली असून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्य संग्रामातील 2000 क्रांतिकारकांचे छायाचित्र प्रदर्शन विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. शहासने यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन 15 ते 19 ऑगस्ट मराठा मंदिर बेळगाव, 20 व 21 ऑगस्ट आरपीडी महाविद्यालय येथील किड्स लायब्ररी, 22 व 23 ऑगस्ट ज्ञान प्रबोधन मंदिर, 25 व 26 ऑगस्ट व्ही.वाय. चव्हाण पॉलिटेक्निक खानापूर, 28 ते 30 ऑगस्ट सोमवार पेठ गणेश मंडळ, 1 व 2 सप्टेंबर बाबूराव ठाकूर पीयू कॉलेज जांबोटी तसेच 3 व 4 सप्टेंबर कणकुंबी हायस्कूल कणकुंबी येथे आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाला आतापर्यंत विविध शाळा महाविद्यालयातील लाखो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आहे. सदर उपक्रम हा पूर्णतः लोकाश्रयाने कार्यान्वित असून त्याला कोणतेही शासकीय अनुदान नाही. त्यामुळे नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या अनोख्या, प्रेरणादायी व अभ्यासपूर्ण प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे. अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी सत्यव्रत नाईक, मोबाईल क्रमांक 9845427100 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. निपाणी शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी महामार्गालगतच्या गणेश नगर परिसरातून सुमारे 1,30,000 रुपये किमतीचे 26 किलो चंदन अत्यंत धाडसाने जप्त केले. मात्र कारवाई दरम्यान दोघे संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ आणि त्यांचे सहकारी तवंदी घाटातून निपाणीकडे येत असताना महामार्गावर गणेश नगरजवळ 2 जण पोत्यातून काहीतरी घेऊन घाईत जात असलेले त्यांना निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी पोत्यातील चंदन फेकून तिथून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला, परंतु ते नजीकच्या उसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाले. जप्त केलेल्या 2 पोत्यांमध्ये 26 किलो चंदन साठवलेलं असून त्याची बाजारभावातील किंमत सुमारे 1,30,000 रुपये इतकी आहे. ही कारवाई उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, हवालदार PM घस्ती, संजय काडगौडर, सुदर्शन अस्की आणि अमर चंदनशिव यांनी संयुक्तरित्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कारजोळ करत असून पोलिसांकडून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. हिंडलगा ते बाची या महाराष्ट्र हद्दीपर्यंत जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब स्थितीत असून वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक अपघातांचे प्रमाण वाढले आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अनेक वेळा निवेदन देण्यात आले, तसेच रास्ता रोको आणि तीव्र आंदोलनही छेडण्यात आलं। मात्र बांधकाम विभागाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये खडी टाकून हात झाडू काम केले। समितीचे नेते RM चौगुले यांनी सांगितले की हा रस्ता पुन्हा पूर्णपणे खराब झाला असून रस्ता दुरुस्त करणं ही आता काळाची गरज आहे। लवकरात लवकर सदर रस्ता दुरुस्त केला गेला नाही तर महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा तीव्र रास्ता रोको आंदोलन करेल। नागरिकांनी आणि येथील स्थानिक लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त करत रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं केंद्र म्हणून म्युनिसिपल हायस्कूल ओळखलं जातं। नगरपालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या हायस्कूलची सध्याची परिस्थिती काहीशी बिकट आहे असं असलं तरी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं माहेरघर म्हणून अजूनही या हायस्कूलकडे पाहिलं जातं। असं असलं तरी या हायस्कूलच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक अनेक वर्षांपासून नेमला गेलेला नाही। या ठिकाणी शिपाई देखील नाही। याचाच गैरफायदा उठवत काही अज्ञात युवकांनी या हायस्कूल इमारतीमध्ये प्रवेश करून शैक्षणिक कागदपत्रांची नासधूस केली। खुर्च्या, टेबल इत्यादींचंही नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेची नोंद हायस्कूल व्यवस्थापन व पालिकेच्या माध्यमातून निपाणी शहर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली आहे। निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागामध्ये गेल्या 4 दिवसात वाढलेला पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। बुधवारी पावसाचं प्रमाण कमी झालं होतं तर गुरुवारी पावसाने बऱ्यापैकी उघडीप देताना सूर्यदर्शन देत काहीसा दिलासा दिला। त्याबरोबरच पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालाय। यामुळे धरणातून होणारा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे। यामुळे गेल्या 4 दिवसांपासून महापुराच्या धास्तीत असणारा नदीकाठ परिसर काहीसा धास्तीमुक्त झाला आहे। पावसाचा कमी झालेला जोर यामुळे महापुरातून सुटका झाली असा काहीसा निश्वास तालुका प्रशासन सोडत आहे। बेळगाव शहरातील जय किसान भाजी मंडईजवळील सर्व्हिस रोडवर खराब रस्त्यामुळे एक वाहन उलटल्याची घटना आज घडली। विशेष म्हणजे आज सकाळपासून घडलेली ही दुसरी घटना आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। गेल्या 3 वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था असून अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे। निपाणी नगरपालिकेच्या वाहनांचा पार्किंग कक्ष, अग्निशमन दल आणि फळ व भाजीपाल्याचा घाऊक बाजार असलेला आणि शहरातून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणून आंबा मार्केट मार्गाकडे पाहिलं जातं। नेहमीच हा मार्ग वर्दळीचा असतो, पण या रस्त्याचं मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आलंय। यामुळे या मार्गावर नेहमीच खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व दूधगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। एकसंबा दानवाड दरम्यानच्या दूधगंगा नदीवरील पुलावर पाणी आलंय। कर्नाटक महाराष्ट्र राज्याला जोडणारा हा मार्ग असल्यानं सध्या आंतरराज्य वाहतूक बंद झाली आहे। तसेच येथील जागृत कर्लहोंडलिंगेश्वर मंदिरापर्यंत आलेलं पुराचं पाणी, पाऊस जरी कमी झाला असला तरी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होतीये। विविध शासकीय योजनांसाठी असलेला तांदूळ बेकायदेशीररित्या साठवून वाहतूक करत असताना पोलीस आणि अन्न निरीक्षकांच्या संयुक्त कारवाईत तांदूळ जप्त करण्यात आला। ही घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील अर्जनाळ रस्त्यावर घडली। अर्शद दंडेवाले आणि हुसेन टपाल या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमतीचा मालवाहतूक लॉरी आणि 3,39,640 रुपये किमतीचा 12,130 किलो तांदूळ जप्त करण्यात आलाय। या संदर्भात झळकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंजनेय नगर येथील श्री रेणुका आश्रमात श्रावण मासाची समाप्ती विशेष पूजेने करण्यात आली। परमपूज्य श्री गंगा माताजी यांच्या हस्ते पूजन पार पडल्यानंतर भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। श्रावण महिन्यात संपूर्ण मास उपवास, पूजाविधी व आराधना यांचे पालन करून या विशेष पूजनाचा समारोप करण्यात आला।
यावेळी गंगा माताजींनी थेट उकळत्या तेलात हात घालून प्रसाद बाहेर काढल्याचा विलक्षण प्रसंग घडला। हा चमत्कार पाहून उपस्थित भक्तगण अचंबित झाले। या प्रसंगी श्री कारंजी मठाचे जगद्गुरू आणि अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूजनानंतर भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। हे धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण भक्तांना आध्यात्मिक समाधान देणारे ठरले। गेले 4 दिवस तळ कोकणात पावसाचा जोर प्रचंड वाढला असून आंबोली घाटामध्ये तुफान पाऊस कोसळतोय। यामुळे पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेला आंबोली धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे। धबधब्याचा प्रवाह इतका प्रचंड आहे की तो रुद्रावतार धारण करत आहे। यामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना धबधब्याजवळ जाण्यास मनाई केली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि वन विभाग सतर्क असून धबधब्याच्या परिसरात बॅरिकेडिंग आणि निगराणी ठेवण्यात आली आहे। दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांचा मोठा ओघ आंबोली धबधब्याकडे असतो। मात्र सध्या धोक्याची परिस्थिती असल्यानं प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलाय। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असं आवाहन करण्यात आलंय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।